नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोले आणि भटुरे. तर हे भटुरे टम्म फुगण्यासाठी काय वापरायचं आणि ते खूप वेळापर्यंत फुगलेलेच असावे यासाठी काय करायचं ते पण मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे. तर नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी बघून झाल्याच्यानंतर नक्की कमेंट्स मला करा आणि बेल आयकन प्रेस करा. तर चला मग सुरू करूया आपली रेसिपी छोले भटुरे. तर यासाठी मी इथे 2 वाटी काबुली चणा घेतलेला आहे. तर मला हा 6 लोकांसाठी करायचा आहे. तर त्यामुळे मी इथे 2 वाटी काबुली चणा रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आणि आता याला आपण कुकरला लावून घ्यायचं आहे. तर मी इथे आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चण्याला छान फ्लेवर येण्यासाठी आपण मसाला पोटली तयार करणार आहोत. तर त्यामध्ये मी 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 6-7 काळे मिरे आणि 2 तेजपान घेतलेले आहे आणि याची आता मी एक पुरचंडी बांधून घेते आणि ही पुरचंडी आपण या चण्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्यामुळे काय होते की चण्याला एक छानसा फ्लेवर पण येतो. तर यामध्ये मी हे टाकून घेते. आता ना यामध्येच आपण अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत आणि हवं तर तुम्ही यामध्येच अजून बेकिंग सोडा पण यूज करू शकता. तो यासाठी टाकायचा असतो की जर चणे खूप दिवसाचे असेल, खूप दिवस आणून झालेले असणार, दुकानात पण खूप दिवसाचे असतात आणि त्याच्यानंतर आपण घरी आणून ठेवलेले पण खूप दिवस झाले असणार, तर ते शिजताना पूर्णपणे शिजत नाही. तर अशा वेळेला ते व्यवस्थित पूर्णपणे शिजण्यासाठी इथे बेकिंग सोडा वापरला जातो. पण मी इथे न टाकता शिजवून घेत आहे. तर कुकरच्या मी इथे 4 शिट्ट्या करून घेते. त्यामुळे आपले चणे छान शिजणार. त्यानंतर कुकर होतपर्यंत आपण आपला भटुऱ्याचा डो तयार करून घेऊया. तर यासाठी मी इथे 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कारण मला हेल्दी करायचं असल्यामुळे मी इथे मैदा वापरत नाही आहे. तर इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊन मी 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. बेसन यासाठी घेतलेलं आहे की जो तेल आपण कोणतीही तळणीची वस्तू करत असतो तर त्यामध्ये तेलकटपणा न होऊ द्यायचं असते. तर म्हणून मी इथे 2 चम्मच बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेत आहे आणि 1 चम्मच साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर याला थोडंसं मिक्स करून घेते मी हे सर्व साहित्य आणि यानंतर इथे मी 4 चम्मच दही ॲड करत आहे. तर भटुरा करत असताना दह्याची आवश्यकता असते. तर हा दही खूप आंबट पण नाही आणि खूप गोड पण नाही आहे, हे नॉर्मल आहे. तर 4 चम्मच दही मी इथे टाकून घेत आहे आणि हवं तर तुम्ही 2 चम्मच तेल पण टाकू शकता. आता हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर भटुरे नेहमी आपल्याला ते छान खुसखुशीत, छान शिजलेले, पण छान टम्म फुगलेले पण आवडत असतात. तर त्यासाठी आपण आता इथे मी अर्धा चम्मच बेकिंग पावडर ॲड करत आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मचपेक्षा कमी बेकिंग सोडा टाकत आहे. यामुळे आपले भटुरे छान टम्म फुगलेले असतात आणि खूप वेळापर्यंत हे फुगलेलेच असतात. तर हे टाकून आपण हे सर्व सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी इथे सोडा टाकून झाल्याच्यानंतर यावर थोडंसं पाणी ॲड करते. तर पाणी टाकून झाल्याच्यानंतर हे सर्व एकत्र करून घेते. सर्व सारण सर्व साहित्य एकजीव करून घेते. सर्व साहित्य छान मिक्स झाल्याच्यानंतर आपण आता यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आणि खूप हे पीठ मळताना खूप पातळ-पातळ, ढिला-ढिला नाही करायचं. याचा गोळा घट्टसरच ठेवायचा आहे. तर या पद्धतीचा आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आणि रवा असल्यामुळे अजून हा थोडा ड्राय होत जाणार. तर आता आपण याला थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आणि असंच 1 तासाच्या वरून तर याला रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं. तर मी यावर झाकण ठेवून घेते, यावर झाकून घेते आणि याला 1 तास रेस्ट करू देते. तर आता आपला कुकर पण झालेला आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन मी आता गॅस ऑफ केलेली आहे आणि आता आपण कुकरला थंड करून घ्यायचं. तर इथे आता कुकर थंड झालेला आहे
आणि आपले चणे छान शिजलेले आहे आता. तर आता आपण या चण्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी लसूण घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेला आहे. त्यानंतर मी 1 चमच सोप घेतलेली आहे, 1 चमच जिरा घेतलेला आहे, 3 कांदे बारीक कट करून घेतलेले आहे, खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. तर आता आपण हा सर्व मसाला छान भाजून घेऊया. तर मी इथे आता पॅन ठेवलेला आहे गॅसवर आणि इथे थोडंसं अर्धा चम्मच तेल टाकून घेते आणि इथे आता कांदे टाकून त्याला छान ब्राऊन होईस्तोपर्यंत रोस्ट करून घेते. तर इथे कांदे आता रोस्ट झालेले आहेत. आता आपण टोमॅटो पण असेच रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर मी टोमॅटो टाकून घेते. ते पण रोस्ट झाले की मी ते काढून घेते आता. आता आपण खोबरा पॅनमध्ये न भाजता असंच गॅसच्या फ्लेमवर भाजायचं. यामुळे काय होते जी तर्री म्हणतो आपण तो छान येतो. कोणत्याही भाजीला जर खोबरा भाजताना असं भाजलं तर तर मी या पद्धतीने खोबरा भाजून घेते. त्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य जे आपण रोस्ट केलेले आहे, भाजलेले आहेत ते आता आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर हे सर्व साहित्य मी आता मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घेते. तेजपान सोडून मी सर्व साहित्य बारीक करून घेणार आहे. तर हे टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आहे आणि इथे खोबरा, लसूण, अद्रक, बडीशोप, जिरा याची पेस्ट आहे. तर आता आपण हे फोडणी टाकून घेऊया चण्याला. तर त्यासाठी मी इथे 4 चम्मच तेल घेतलेलं आहे. थोडं झणझणीत करायचं असल्यामुळे मी इथे 4 चम्मच तेल टाकून घेत आहे आणि तेल आता छान गरम होऊ द्यायचं आधी. तेल आता मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये 3 तेजपान टाकून घेऊया. एक छोटासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि एक मोठी वेलची टाकायची आहे. कारण आपण मसाला बनवताना याला बारीक नव्हतं केलेलं. तर हे तडक्यात टाकलं की तडक्याला छान फ्लेवर येतो. तर त्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि तो 2 मिनटं त्याला परतून घेते. त्यानंतर आपण कांदा होत आला की यामध्ये आता आपण जी खोबरा, लसूण आणि अद्रक याची जी पेस्ट केलेली होती ती मी संपूर्ण पेस्ट यामध्ये टाकून घेते आणि या पेस्टला पण 1-2 मिनटं परतून घेते. तर आता आपण यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि याला पण आपण 2-3 मिनटं असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ती छान तेलामध्ये शिजू द्यायची आहे. तर मी याला आधी शिजवून घेते. आता यामध्ये आपण अर्धा चम्मच धना पावडर टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच हळद टाकून याला आपण 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य छान झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये तिखट मिरची पूड टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 2.5 चम्मच मिरची पूड टाकून घेतलेली आहे. तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणेच टाकायचं आणि 1.5 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याला पण आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं याला पण परतून घ्यायचं आहे. तिखट छान तेलामध्ये शिजू द्यायचं. तर मी हे शिजवून घेते. आता आपले मसाले, तिखट छान तेलामध्ये झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये जो चणा आपण शिजवून घेतलेला आहे, तो चणा यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान ढवळून घ्यायचं. हे सर्व साहित्य छान ढवळून झाल्याच्या नंतर आपण आता यामध्ये 1 वाटी मी मसाल्याचं जे पाणी होतं तेच टाकून घेत आहे आणि पाणी पण छान मिक्स करून घेते आणि आता आपण याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि एक उकड काढून घ्यायची आहे. तर उकड आल्याच्या नंतर बघू शकता आपल्या चना मसाल्याला छान तर्री पण आलेली आहे, कलर पण छान आलेला आहे आणि ते छान झाले पण आहेत. तर आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि गॅस ऑफ करून घेऊया. आपली इथे साधी, सोपी आणि कमी मसालेवाली चना मसाल्याची भाजी इथे तयार आहे. तर आता आपण जो भटुऱ्याचा डो तयार केलेला होता, तो पण आता रेस्ट त्याची झालेली आहे. तर तो पण आता छान सॉफ्ट करून घेऊया आणि आपण आता भटुरे लाटायला घेऊया. तर त्याआधी मी याला थोडंसं सेट करून घेते, व्यवस्थित करून घेते. आता आपण भटुरा लाटून घेऊया. तर ज्याप्रमाणे पुरी असते, पुरीला आपण जितका गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे.
कारण भटुरा हा खूप पातळ पण नसतो आणि खूप जाडा पण नसतो. पण खूप पातळ केलं तर तो पापड बनतो आणि फुलणार नाही. त्याच्यामुळे त्याची थिकनेस व्यवस्थित असायला हवी. म्हणून मी मोठा गोळा घेतलेला आहे आणि तो लाटताना चिपकू नये म्हणून मी आता तेल लावून घेतलेला आहे. थोडा थोडा तेल लावून घेते आणि आता बेलन घेऊन लाटून घेते. आणि भटुरा लाटत असताना तो शक्यतोवर तेल लावूनच लाटायचा. जर आपण पीठ लावून त्याला लाटलं तर ते काय होते तळताना मग ते पीठ मध्ये काळं काळं जमा होते. तेल लवकर खराब होतो. तर त्यासाठी आपण शक्यतो तेल लावूनच लाटून घ्यायचं. तर इथे मी भटुरे लाटून संपूर्ण घेत आहे. भटुरे लाटून घेतपर्यंत मी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. भटुरे झाले की आपण आता ते तळून घेऊया. तर त्यासाठी मी आता तेल गरम केलेलं आहे आणि तेल शक्यतोवर थोडं जास्तच टाकायचं कारण भटुरे छान बुडले पाहिजे त्यामध्ये. तर मी आता इथे दोन्ही बाजूने भटुरे छान तळून घेते आणि तुम्ही बघू शकता आपले भटुरे छान फुललेले आहेत. तर मी आता एक बाजू झालेली आहे त्याची आणि आता दुसऱ्या बाजूला याला पलटून घेते आणि दोन्ही बाजूने छान तळून घेते. तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने छान फुललेला आहे आणि हा तळून पण झालेला आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये बाहेर काढून घेऊया आणि मी याच पद्धतीने बाकीचे भटुरे पण तळून घेते. तर हा भटुरा आपण गव्हाच्या पिठापासून केलेला आहे आणि छान टम्म फुगलेला आहे आणि खूप वेळापर्यंत फुगलेलाच राहतो. तर पूर्ण रेसिपी जशी सांगितली आहे मी त्या पद्धतीने केलं तर नक्कीच भटुरे फुलतील. तर आपले इथे भटुरे तळून झालेले आहेत आणि आता आपण प्लेट तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले भटुरे किती छान फुललेले आहेत. तर मी छोले भटुरेची प्लेट आणि सोबत कांदा लिंबू ठेवून प्लेट तयार केलेली आहे. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि बाकी माझ्या रेसिपीजला लाईक शेअर कमेंट्स करा. थँक्यू फॉर वॉचिंग.